बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणातील 7 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाते तर एक आरोपी अद्याप फरार आहे। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपून घेतल्या जाणार नाहीत असं ठणकावलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो। बीडच्या आष्टीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांचा विशेष उल्लेख केला। एकदा सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असं मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान हा शब्द चुकीचा असला तरी त्यांच्यामुळेच आता या प्रकल्पाचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे असं कौतुक फडणवीसांनी केलं। 2022 मध्ये सुरेश धस यांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पाला 2022 मध्ये आमच्या सरकारनं 11,000 कोटी रुपयांची सुप्रमा दिली होती। यावेळी फडणवीसांनी हे नमूद केलं। सुरेश धस साहेबांनी म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात। एवढा पाठपुरावा केला। कपूर साहेब सांगतील सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची। 11,000 कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला।